सर्वांना नमस्ते. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठी टेट 2025 साठीची जी प्रेफरन्स आहे ते जनरेट करण्याची सुविधा ही सुरू झाली आहे. म्हणजे रात्रीपासून जो प्रॉब्लेम येत होता तो सॉल्व्ह झालाय. आता फक्त ओटीपीचा वगैरे प्रॉब्लेम येईल, पण तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होईल. म्हणजे आता बऱ्यापैकी प्रेफरन्स जनरेट होत आहेत. तर हे प्रेफरन्स नेमके तुम्हाला कशा प्रकारे जनरेट करायचे, प्रेफरन्स तुम्ही जनरेट करण्यापासून प्रेफरन्स असाइन करणं असेल, कशा प्रकारे तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे याबद्दलचा जो टेक्निकल व्हिडिओ आहे तो टेक्निकल व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे बघायला मिळेल. तो व्हिडिओ व्यवस्थित बघा. जो हा व्हिडिओ आहे तो 2022च्या शिक्षक भरतीचाच आहे, परंतु जे पवित्र पोर्टल आहे ते सेमच आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही. 2022 आणि 2025 त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा बदल झालेला नाही. त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे इथून पुढे जो व्हिडिओ सुरू होईल व्यवस्थित पहा. त्याच्यामध्ये ज्या काही प्रोसेस सांगितलेल्या आहे त्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा. लगेच प्रेफरन्स लॉक करण्याची घाई करू नका. प्रेफरन्स जनरेट करून घ्या. त्या सगळ्या ज्या काही जाहिराती त्या डाउनलोड करा, त्याचा अभ्यास करा आणि उद्या परवा तुम्ही प्रेफरन्स असाइन करू शकता. फक्त आता यावेळेस जो काही बदल असणार आहे, तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करणार आहात इथं लॉग इन आयडी टाकत असताना 25 टाकायचं आहे. 25 आधी टाकायचं आहे. 25_ टाकायचा आणि पुढे तुमचा रोल नंबर टाकून तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करायचंय. हा फक्त यावेळेचा बदल आहे. बाकीचा कुठलाही बदल याच्यामध्ये नाही. पण व्हिडिओमध्ये तुम्हाला लॉग इन आयडी टाकत असताना मी 25, कारण गेल्या वेळेस 25 नव्हतं, यावेळेस 25 आहे. 25_ टाकायचा आणि पुढे प्रोसेस करायची. यासाठी जो व्हिडिओ आहे तो थोडासा मोठा आहे, परंतु व्यवस्थित बघा. म्हणजे तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची शंका राहणार नाही आणि व्यवस्थित प्रेफरन्स तुमचे जनरेट होतील. काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसेच जर तुम्हाला योग्य प्रकारचं गायडन्स मिळवायचं असेल, वैयक्तिक मार्गदर्शन मिळवायचं असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. अन्यथा तुम्हाला युट्यूबला जे गायडन्स आहे ते मिळून जाईल. यासाठी रायझिंग टीचर ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. तिथून तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जातील. तर अशाच प्रकारे तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. आता जो व्हिडिओ आहे तो व्यवस्थित आणि काळजीपूर्वक बघा. नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. पवित्र पोर्टलवरती शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून सर्व पात्र उमेदवारांना ज्यांनी पवित्र पोर्टलला आपलं सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतलेलं आहे, म्हणजे स्व प्रमाणपत्र करून घेतलेलं आहे, अशा सर्व उमेदवारांसाठी पसंतीक्रम जनरेट करण्याची, पसंतीक्रम असाइन करण्याची, रिअरेंज करण्याची आणि लॉक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर शिक्षक भरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला हे पसंतीक्रम देणं गरजेचं आहे. पसंतीक्रम कोण देऊ शकतं, तर ज्यांनी आपलं सेल्फ सर्टिफिकेशन हे पवित्र पोर्टलला केलेलं असेल तर तेच पसंतीक्रम देऊ शकतात. जर तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन केलेलं नसेल, म्हणजे टेट परीक्षा तुम्ही दिली परंतु तुम्ही जर वेळेत तुमचं सेल्फ सर्टिफिकेशन करून घेतलेलं नसेल तर तुम्हाला पसंतीक्रम जनरेट होणार नाही. तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पसंतीक्रम जनरेट कशा पद्धतीने करायचे, ते रिअरेंज कशा पद्धतीने करायचे, ते असाइन कशा पद्धतीने करायचं आहे, त्यानंतर प्रेफरन्स तुम्हाला असाइन करत असताना कोणकोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे, या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. कुठेही स्किप करू नका. म्हणजे सर्व तुम्हाला जे पसंतीक्रम तुम्ही जनरेट करण्यापासून ते अगदी तुम्हाला पसंतीक्रम लॉक करण्यापर्यंत कोणतीही अडचण येणार नाही. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आधी पसंतीक्रम जनरेट करणं आणि डिलीट करणं यासाठी कोणतीही या ठिकाणी लिमिटेड नव्हतं किंवा कोणतंही लिमिटेशन नव्हतं. परंतु यावेळेस त्यांनी फक्त 3 अटेम्प्ट प्रेफरन्स तुम्हाला जनरेट करणं आणि डिलीट करणं यासाठी ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे जर तुम्हाला असं कधी वाटलं की आपले जे पसंतीक्रम जनरेट झालेले आहेत ते कमी झालेले आहेत तर तुम्हाला फक्त मिनिमम 3च वेळेस तुम्हाला ते पसंतीक्रम डिलीट करता येतील आणि परत जनरेट करता येतील. त्याच्यामुळे हे काळजी घ्यायची आहे पसंतीक्रम तुम्ही डिलीट करत असताना आणि जनरेट करत असताना. तर आता आपल्याला पसंतीक्रम जनरेट करायचे आहेत. तर यासाठी तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुमचा जो काय टेटचा सीट नंबर आहे तो सीट नंबर आणि तुमचा जो पासवर्ड असेल सेल्फ सर्टिफिकेशन करत असताना तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना जो पासवर्ड सेट केला आहे तो पासवर्ड टाकायचा, तुमचा सीट नंबर टाकायचा आणि लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे पवित्र पोर्टलचं पेज ओपन होईल. या ठिकाणी तुमचं नाव वगैरे असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला खाली दिसणार आहे ऍप्लिकेशन फॉर्म स्टेटस सेल्फ सर्टिफाय. जर सेल्फ सर्टिफाय असेल तरच या ठिकाणी तुम्ही तुमचे पसंतीक्रम जनरेट करू शकता आणि पुढची प्रोसेस तुम्ही करू शकता, म्हणजे शिक्षक भरतीमध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. अन्यथा तुम्हाला सहभागी होता येणार नाही. आता आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला 2 वेळेस पसंतीक्रम जनरेट करावे लागतील. 2 वेळेस म्हणजे यासाठी सांगतो की शिक्षक भरती ही 2 भागामध्ये होत असते. जो पहिला भाग आहे तो तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू साठीचा आणि म्हणजे विना मुलाखतीचा, म्हणजे त्या ठिकाणी मुलाखत नसते. एका जागेसाठी एक उमेदवार तुमच्या मेरिट अनुसार निवडला जातो. आणि दुसरा टप्पा असणार आहे विथ इंटरव्ह्यूचा, म्हणजे त्या ठिकाणी एका जागेसाठी 3 उमेदवार मुलाखतीसाठी निवडले जातील आणि मुलाखतीनंतर तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी मुलाखतीच्या मार्कावरून होईल. आता या ठिकाणी बघा हे 2 टप्पे असणार आहे तुमचे. तर
पहिला टप्पा आहे विदाउट इंटरव्ह्यू आणि त्यानंतर दुसरा टप्पा आहे विथ इंटरव्ह्यू. आता सुरुवातीला तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यूचे पसंतीक्रम जनरेट करायचे आहेत. यासाठी आपण प्रेफरन्स फॉर्म विदाउट इंटरव्ह्यू हा ओपन करावा किंवा या ठिकाणी तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल प्रोसीड टू फिल प्रेफरन्स फॉर्म, यावरती आपण क्लिक करायचं आहे. यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जनरेट प्रेफरन्स अशा प्रकारचा एक टॅब दिसेल. तर आपण विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जनरेट करण्यासाठी या टॅबवरती क्लिक करायचं आहे. सोपी प्रोसेस आहे. या ठिकाणी घाई न करता आपण प्रेफरन्स जनरेट या ठिकाणी करून घेतलेले आहेत. प्रेफरन्स जनरेटेड सक्सेसफुली. आता या ठिकाणी आपल्याला जे विदाउट इंटरव्ह्यूचे म्हणजे विना मुलाखतीचे जे प्रेफरन्स आपण जनरेट केले हे तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन मध्ये जी माहिती फिलअप केली, जे विषय तुम्ही भरलेले आहेत, त्यानंतर तुम्ही टीईटी सीटीटी पास आहात, दुसरा पेपर पहिला पेपर, तुमचा डीएड आहे बीएड आहे, तर ही जी माहिती तुम्ही फिलअप केली तर त्यानुसार तुम्हाला पसंतीक्रम या ठिकाणी येतील म्हणजे संस्था येतील. आता संस्था या ठिकाणी आलेल्या आहेत, काहींना जास्त येतील काहींना कमी येतील तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार या संस्था या ठिकाणी आल्या. आता एखाद्या संस्थेची तुम्हाला जाहिरात पाहिजे असेल त्या ठिकाणी तुम्ही या व्ह्यू वरती क्लिक करून त्या संस्थेची जाहिरात बघू शकता. म्हणजे तुम्हाला सगळ्या जाहिराती बघायच्या गरज नाही. तुम्ही ज्या जाहिरातीसाठी पात्र असणार आहात तर त्या जाहिराती तुम्हाला या ठिकाणी सर्व दिसतील तुम्ही प्रेफरन्स जनरेट केल्यानंतर. त्यामुळे सर्व जाहिरातींचा अभ्यास करत बसू नका. त्यासाठी तुम्ही आधी प्रेफरन्स जनरेट करा आणि नंतर या सर्व जाहिरातींचा अभ्यास करा. किंवा तुम्हाला वाटलं की ज्या काही तुम्हाला पसंती क्रमासाठी शाळा आलेल्या आहेत तर त्याची तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करून घ्यायची आहे. त्या ठिकाणी डाउनलोड जनरेटेड प्रेफरन्स हा टॅब तुम्हाला दिसेल, यावरती क्लिक करा. जे काही पीडीएफ आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड झालेली दिसेल. तर अशा पद्धतीने ही जी पीडीएफ आहे ती डाउनलोड झालेली आहे. आता मग या ठिकाणी तुम्ही याची प्रिंट काढा, कारण या ठिकाणी ज्या संस्था आहे त्या ठिकाणी खालीवर आहेत म्हणजे तुम्हाला कोणती संस्था जवळ आहे हे तुम्हाला माहिती. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही मग प्रेफरन्स देण्यासाठी याची एक प्रिंट काढून ठेवा आणि याच्यावरती कच्चे रफ नंबर टाका की मला समजा रायगडची पहिली टाकायची, त्यानंतर सातारा दुसरी टाकायची, पुणे तिसरी टाकायची. म्हणजे तुम्हाला ते पसंतीक्रम तुम्ही देऊ शकता. कारण तुम्ही हे पसंतीक्रम एकदा रफ कागदावरती दिले की तुम्ही ज्यावेळेस पसंतीक्रम असाइन करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला ते सोपं जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही ही जी प्रेफरन्सची पीडीएफ आहे तर ती तुम्ही डाउनलोड करून घ्यावी. त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तुम्ही जे पसंतीक्रम जनरेट केले तर ते सेव्ह करायचे आहेत. यासाठी आपल्याला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट हा टॅब दिसेल, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे पसंतीक्रम आहेत ते सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट करायचे आहेत म्हणजे काय की तुम्हाला कोणत्या जिल्ह्यातले पसंतीक्रम आधी घ्यायचे आहेत, संस्था कोणत्या आधी घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही डिस्ट्रिक्ट या ठिकाणी चूज करू शकता. समजा मला पुणे जिल्हा आधी घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचं एज्युकेशन लेवल ऑल मीडियम कोणता आहे, डेजिग्नेशन कोणतं आहे तर ते तुम्ही या ठिकाणी चूज करू शकता. किंवा जर तुम्हाला कमीच पसंतीक्रम आलेले असतील त्या ठिकाणी ऑल याच्यावरती क्लिक करा आणि सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा. म्हणजे काय होतं, जर समजा तुम्हाला एका जिल्ह्यातले पसंतीक्रम द्यायचे असतील किंवा कमी जिल्ह्यातले पसंतीक्रम द्यायचे म्हणजे तुमची यादी मोठी आहे 300 350 तुम्हाला पसंतीक्रम आहेत तर तुम्हाला मग इथं जिल्हा वाईज पसंतीक्रम देता येतील. म्हणजे तुमच्या जिल्ह्यातल्या आधी सगळ्या संस्था द्या किंवा सर्व महानगरपालिका असेल, नगर परिषद असतील. तर समजा पुणे आपण चूज केलं तर पुणे जिल्हा परिषदला किंवा पुणे जिल्ह्यातल्या ज्या काही सर्व संस्था आहेत त्या आधी येतील. समजा या ठिकाणी आपण पुणे जिल्हा घेऊया, त्यानंतर या ठिकाणी ऑल सगळीकडे घेतलं, नंतर सर्च प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक केलं तर काय होईल पुणे जिल्ह्यामधील ज्या काही सर्व संस्था आहेत प्रेफरन्सला आलेल्या त्या ठिकाणी येतील. मग तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे तुम्ही जे प्रेफरन्स सिलेक्ट केले ते सक्सेसफुली ऍड होतील. आणि त्यानंतर परत दुसरा जिल्हा, जवळचा जिल्हा, नंतर तिसरा जिल्हा, अशा प्रकारे जे जिल्हे येतील त्या जिल्ह्यामधले जे काही सर्व संस्था आहेत तुम्ही नगर परिषद असतील, महानगरपालिका असेल त्या तुम्ही एक एक करून अशा पद्धतीने ऍड करायच्या आहेत. या ठिकाणी ऍडेड सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल. आणि जर संस्था कमी असतील तर डायरेक्टली ऑल करा आणि सर्च प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर ज्या काही सर्व संस्था तुम्हाला आलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिसतील आणि तुम्ही जे ऍड केले आहेत ते तुम्हाला खाली दिसतील. आता आपल्याला वरच्या ऍड करायच्या आहेत, ज्या तुम्हाला जवळच्या असतील त्या आधी ऍड करून घ्या आणि त्यानंतर ज्या लांबच्या असतील म्हणजे जवळून तुमच्या घरापासून जवळून लांब अशा पद्धतीने तुम्ही ऍड करायच्या आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी ऍड करूया. तुम्हाला जेवढे पसंतीक्रम द्यायचे तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. शक्यतो तुम्हाला
जॉबच करायची इच्छा असेल तर कुठेही तर तुम्ही सगळे पसंतीक्रम या ठिकाणी ऍड करून घ्या. तर आता आपण जे काही सगळे पसंतीक्रम आहेत ते ऍड करून घेतलेले आहेत. आता परत एकदा सगळे पसंतीक्रम तुम्ही काय करा, सिलेक्ट करा. सिलेक्ट करा म्हणजे तुम्ही जे सिलेक्ट केलेले पसंतीक्रम आहेत किंवा जे ऍड केलेले पसंतीक्रम आहेत ते सेव्ह करायचे आहेत. यासाठी सर्व आपण सेव्ह केले आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक करा. म्हणजे सर्व तुम्ही सिलेक्ट केले, आधी टिक केली आणि नंतर सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक केलं. लक्षात ठेवा तुम्ही सगळे सिलेक्ट केले, मात्र तुम्ही जर सेव्ह करताना एखादी टिक राहिली तर तो पसंतीक्रम तुमचा सेव्ह होणार नाही. तर आता आपण जे काही सगळे पसंतीक्रम सिलेक्ट केले, जे ऍड केले ते तुम्हाला या ठिकाणी असाइन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी बघा पहिली जी स्टेप असणार आहे तुमचे पसंतीक्रम जनरेट करण्याची, दुसरी स्टेप या ठिकाणी तुम्ही जे पसंतीक्रम जनरेट केले ते तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुमच्या चॉईस अनुसार, जिल्ह्यानुसार ते तुम्ही सिलेक्ट केले. आता हे पसंतीक्रम तुम्हाला असाइन करायचे आहेत. असाइन करायचे म्हणजे काय करायचं की तुम्हाला पहिल्या क्रमांकाला कोणता पसंतीक्रम पाहिजे, कोणती संस्था पाहिजे, कोणती जिल्हा परिषद पाहिजे, तर हे तुम्हाला या ठिकाणी असाइन करायचं आहे. आता पहा या ठिकाणी समजा मला पीसीएमसी, पुणे जिल्ह्यातली पीसीएमसी ही पहिली पाहिजे, त्या ठिकाणी मी 1 नंबर इला देणार. या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहा 1 नंबर प्रेफरन्स नंबर 1 आलेला आहे. त्यानंतर पहा दुसरी परत पुण्यामध्ये दिली, 3 नंबर आलेला आहे. नंतर पहा मी साताऱ्यामध्ये काय रयत शिक्षण संस्था आहे तिला 3रा नंबर, नंतर साताऱ्यामध्ये 4था नंबर, या ठिकाणी साताऱ्यामध्ये 4था, नंतर पहा रायगड द्यायचे आहे, नंतर पहा नागपूर दिली, ठाणे दिला, त्यानंतर वर्धा दिला. म्हणजे तुम्ही काय केलं, तुम्हाला जे जवळचे आहे ते तुम्ही आधी दिले, त्यानंतर लांबचे आहे तुम्हाला द्यायची असेल तर द्या, नसेल द्यायची तर तुम्ही ती सिलेक्ट करू नका. म्हणजे 10 पैकी फक्त मी जे काही 9 पसंतीक्रम आहेत ते 5 सिलेक्ट केलेले आहेत. जर तुम्हाला ते रिसेट करायचे असतील, कारण यादी आता इथं कमी आहे, परंतु तुमची यादी जर मोठी असेल तर तुम्हाला ते टिक करणं वेळ खावा असणार आहे. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली रिसेट प्रेफरन्स याच्यावरती डायरेक्टली क्लिक करून ते रिसेट करू शकता. म्हणजे रिसेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक केलं की सर्व टिक निघून जाईल आणि परत एकदा तुम्हाला ज्या क्रमांकाने जे पसंतीक्रम पाहिजे त्या क्रमांकाने तुम्ही ते पसंतीक्रम या ठिकाणी देऊ शकता, म्हणजे नंबरिंग देऊ शकता. कारण हे एकदा नंबरिंग तुम्ही दिलं तर ते तुम्हाला सोपं जाणार आहे. तर अशा पद्धतीने आपण नंबरिंग दिलं. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा, जर तुम्हाला ते शॉर्टिंग करायचं असेल म्हणजे काय, आता जास्त पसंतीक्रम असतील तिथं शॉर्टिंग तुम्हाला करायचं आहे. म्हणजे पहिला कोणता, दुसरा कोणता, तर तुम्ही या ठिकाणी शॉर्ट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं. म्हणजे या ठिकाणी काय झालं, प्रेफरन्सेस सॉर्टेड सक्सेसफुली अशा प्रकारे या ठिकाणी मेसेज आलेला आहे. आता तुम्ही शॉर्टेड केलं तर काय झालं, या ठिकाणी तुम्हाला तुमचे पसंतीक्रम शॉर्ट झाले. म्हणजे काय बघा, पहिला पसंतीक्रम तुम्ही कोणता दिला, दुसरा कोणता दिला, तिसरा कोणता दिला, चौथा कोणता दिला, तर हे तुमच्या नंबरने आलं. कारण बघा जो पहिला पसंतीक्रम होता पुणे तो या ठिकाणी खालच्या बाजूने होता, परंतु शॉर्टिंग केल्यामुळे काय झालं, तुमचा पहिला पुणे, सातारा, रायगड, नागपूर, ठाणे, तर या क्रमाने या ठिकाणी आले. म्हणजे तुम्हाला हे सोपं जाईल. या ठिकाणी जे मी पसंतीक्रम नंबरिंग दिलेले आहेत ते त्याच क्रमाने आलेल्या आहेत का किंवा दिसतात का, तर हे तुम्हाला अरेंज या ठिकाणी झालेलं आहे. तर हे तुमच्या ठिकाणी मनासारखं असेल, तुम्हाला ज्या क्रमाने ज्या संस्था पाहिजे त्या क्रमाने तुम्हाला या ठिकाणी आलेल्या दिसल्या त्या ठिकाणी तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट करून पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये मला बदल करायचा आहे तर तुम्ही रिसेट प्रेफरन्सचा वापर परत एकदा करू शकता. परत एकदा या ठिकाणी रिसेट प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा. परत या संस्था या ठिकाणी काय झाल्या, रिसेट झाल्या आणि परत तुम्हाला मग याला नंबरिंग द्यावं लागेल. कोणता क्रमांकाने कोणती संस्था घ्यायची आहे तर त्याचं नंबरिंग तुम्हाला या ठिकाणी करावं लागेल. बघा मला आता थोडासा एक बदलायचा आहे. ठाणे मी 6 नंबरला घेतली, नागपूर 7 नंबरला टाकलं. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल शॉर्ट करता येईल. नंतर आपण शॉर्ट प्रेफरन्स करूया. म्हणजे जी काय 7वी संस्था आहे, म्हणजे ही 6वी संस्था आहे त्या ठिकाणी 6 नंबरला जाईल. या ठिकाणी आपण शॉर्ट करूया. शॉर्टिंग झालेलं आहे तर आपण जी 7 नंबरला म्हणजे नागपूर वर होतं आणि ठाणे खाली होती, त्या ठिकाणी 6 नंबरला ऍड झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी क्रमाने संस्था आपण ज्या दिल्या नंबरिंगने त्या बरोबर आलेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये कोणताही बदल मला करायचा नाही तर आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावर क्लिक करूया आणि पुढची प्रोसेस किंवा पुढची जी स्टेप आहे तर ती आपण करूया. तर आता या ठिकाणी काय झालेलं आहे जे पसंतीक्रम आहे ते असाइन केले त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील असाइन प्रेफरन्स 10 आहेत. नॉट असाइन प्रेफरन्स म्हणजे 10 प्रेफरन्स जनरेट झाले होते आणि ते सर्वचे सर्व मी असाइन केले, त्यामुळे असाइन करायचा एकही प्रेफरन्स शिल्लक नाही. आणि टोटल नंबर ऑफ प्रेफरन्स किती आहेत 10. म्हणजे तुम्हाला याच्यावरून हे समजेल की मला समजा 150 पसंतीक्रम आले होते, मी त्यातले फक्त 100च पसंतीक्रम असाइन करतोय, तर याची सगळी या ठिकाणी संख्या दिसणार आहे. आता समजा ज्यावेळेस जास्त पसंतीक्रम असतील, कारण गोंधळ 100% होणार आहे, जास्त पसंतीक्रम असतील त्यावेळेस तुम्हाला वाटलं की समजा मला जो 9वा जो पसंतीक्रम आहे तर हा 10च्या स्थानी घ्यायचा आहे आणि 10वा पसंतीक्रम 9व्या स्थानी घ्यायचा आहे.
म्हणजे काय करायचे पहा, पसंतीक्रम रिजनरेट म्हणजे जे पसंतीक्रम आहे ते रिअरेंज करायचे आहेत. तर रिअरेंज करण्यासाठी तुम्हाला पहा रिअरेंज प्रेफरन्स हा टॅब दिसेल, तर यावरती पहा आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिसेल की सिलेक्ट प्रेफरन्स नंबर दॅट यू वॉन्ट टू रिअरेंज, म्हणजे पसंतीक्रम तुम्हाला कोणता रिअरेंज करायचा आहे. आता पहा जो काही 9 नंबरचा पसंतीक्रम आहे तो मला काय करायचा आहे पहा 10 नंबरला घ्यायचा आहे आणि 10 नंबरचा पसंतीक्रम पहा मला 9 नंबर स्थानी घ्यायचा आहे. तर आपण काय करूया पहा जो 9वा पसंतीक्रम आहे तो या ठिकाणी पहा चूज करूया. पहा सिलेक्ट प्रेफरन्स नंबर दॅट यू वॉन्ट टू रिअरेंज विथ अबव सिलेक्टेड, म्हणजे तुम्हाला जो 9वा पसंतीक्रम आहे त्याची आणि तुम्हाला खाली जो काही पसंतीक्रम आहे त्याची आदला बदल करायची आहे, म्हणजे रिअरेंज करायची आहे. म्हणजे 9वा पसंतीक्रम मला 10च्या स्थानी आणि 10चा 9 स्थानी घ्यायचा आहे. यासाठी आता वर मी 9 निवडलेला आहे, खाली पहा मी या ठिकाणी 10 निवडणार. आता आपण रिअरेंज प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करायचं. या ठिकाणी प्रेफरन्स रिअरेंज सक्सेसफुली अशा प्रकारचा मेसेज येईल आणि या ठिकाणी पहा की जो काही खालचा पहा पसंतीक्रम 10वा तो या ठिकाणी वर गेलेला आहे आणि वरचा पसंतीक्रम या ठिकाणी पहा खाली आलेला आहे. दोन्ही पहा वर्धा झालेला आहे. त्याच्यामुळे आपण काय करू, गोंदियाच्या ठिकाणी आपण 9 नंबरचा घेऊया वर्धा आणि वर्धा 8 नंबरच्या ठिकाणी घेऊया. तर पहा परत एकदा रिअरेंज प्रेफरन्स म्हणजे 8व्या स्थानी म्हणजे जो काय 8व्या नंबरचा जो पसंतीक्रम आहे तो 9व्या स्थानी आणि 9व्या स्थानचा पसंतीक्रम आपण 8व्या स्थानी घेऊया. तर या ठिकाणी तुम्हाला 8वा पसंतीक्रम या ठिकाणी 9व्या नंबरला पहा घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी काय करू पहा 8 आणि 9 या दोघांमध्ये आदला बदल करायचे आहे. तर आपण रिअरेंज प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक करूया. तर या ठिकाणी रिअरेंज सक्सेसफुली. आता या ठिकाणी तुम्हाला पहा बघायला मिळेल या ठिकाणी बघा जो गोंदिया आहे तो वरती होता 8व्या स्थानी आणि वर्धा हा 9व्या स्थानी होता, तर त्यांची आदला बदल पास झाली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो पसंतीक्रम वर खाली करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यामध्ये अशा प्रकारे आदला बदल करू शकता. परंतु जर संख्या जास्त असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी डोकेदुखी ठरेल. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही असाइन करणार आहात तर त्याच वेळेस तुम्ही त्या असाइनिंग व्यवस्थित पाहिजे, एकदाच विचार करा आणि असाइन करा. आता तुम्हाला जे पसंतीक्रम आहेत हे तुम्ही जे अरेंज केले आहेत असाइन केले ते डिलीट करायचे असतील तर तुम्ही हे डिलीट ही करू शकता आणि नंतर परत एकदा तुम्हाला असाइन सिलेक्शन करणं, असाइन करणं, रिअरेंज करणं ही प्रोसेस तुम्ही परत एकदा करू शकता. आता आपण जे पसंतीक्रम या ठिकाणी अरेंज केलेले आहेत ते बरोबर आहेत, आपण हे परत एकदा सेव्ह करायचे आहेत. यासाठी आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण पहा सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती पहा क्लिक केलं की तुमचा फॉर्म येणार आहे. त्यानंतर तुमची प्रेफरन्सेसची जी लिस्ट आहे ती येईल. तुम्ही किती प्रेफरन्स असाइन केले, किती केले नाहीत आणि त्याची टोटल संख्या प्रेफरन्सेसची या ठिकाणी येणार आहे. असाइन प्रेफरन्सची लिस्ट या ठिकाणी दिसेल, त्यांचा नंबरिंग या ठिकाणी दिसणार आहे. आता ही आहे पहा विदाउट इंटरव्ह्यूची. आता तुम्हाला काय करायचं पहा डिक्लेरेशन यावरती पहा टिक करायचं आहे. याच्यावरती पहा टिक करायचं आणि पहा लॉक प्रेफरन्स याच्यावरती पहा क्लिक करायचं. तर लक्षात ठेवा की तुम्ही या ठिकाणी प्रेफरन्स असाइन केले तर लॉक तुम्ही नंतरही पहा करू शकता. म्हणजे लॉक करण्याची लगेच घाई नाही केली तरी चालेल. म्हणजे बरेच जण असं करतात की असाइन केले की लगेच पण लॉक करून टाकतात. म्हणजे काय करा तुम्ही एकदा का तुम्ही लॉक केले, एकदा का तुम्ही असाइन केले की त्याची परत एकदा एक प्रिंट काढून घ्या आणि नंतर परत विचार करा, एक दिवस विचार करा की आपण जे प्रेफरन्स असाइन केले आहेत ते फायनल आपल्याला ठेवायचे आहेत का. जर तुम्हाला फायनल ठेवायचे असतील तर डायरेक्टली लॉक करून ठेवा. जर तुम्हाला वाटलं की जे असाइन केले प्रेफरन्स आहे त्याच्यामध्ये थोडंसं रिअरेंज करायचं आहे, परत एकदा तुम्हाला रिअरेंज प्रेफरन्स याच्यावरती यावरती क्लिक करा आणि परत एकदा तुम्हाला ज्या पसंतीक्रमामध्ये आदलाबदल करायचे असेल त्याच्यामध्ये तुम्ही आदलाबदल करू शकता. म्हणजे तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करणं, ते सिलेक्ट करणं, असाइन करणं, रिअरेंज करणं, तर हे तुम्हाला कधीपर्यंत करता येईल जोपर्यंत तुम्ही प्रेफरन्स लॉक करत नाहीत. तुम्ही एकदा का लॉक केले की मग मात्र तुम्हाला प्रेफरन्स अनलॉक करण्यासाठी परत एकदा प्रोसेस करावी लागेल. परंतु यावेळेस तुम्हाला ते प्रेफरन्स अनलॉक करण्यासाठीचा ऑप्शन देतात किंवा नाही देत, कारण हे सांगता येत नाही. कारण गेल्या वेळेस तसा ऑप्शन होता, अनलॉक करण्यासाठीचा ऑप्शन होता, परंतु यावेळेस जर नाही दिला तर अडचण येऊ शकते. त्याच्यामुळे प्रेफरन्स लॉक करण्याची घाई करू नका, कारण 9 तारखेपर्यंत तुम्हाला प्रेफरन्स लॉक करायचे आहेत. म्हणजे तुम्हाला 9 तारखेपर्यंत किंवा 8 तारखेपर्यंत तुम्हाला पसंतीक्रम जनरेट करणं, ते सिलेक्ट करणं, ते असाइन करणं, ते रिअरेंज करणं या गोष्टी तुम्हाला किती वेळा करता येतील. म्हणजे डिलीट करणं किंवा रिजनरेट करणं हे 3च वेळा करता येईल. मात्र जी मधली प्रोसेस आहे तुम्ही हे किती वेळा करू शकता. आता तुम्हाला जी लॉक करण्याची प्रोसेस आहे ती तुम्ही शेवटच्या दिवशी करू शकता किंवा आजही करू शकता, उद्याही करू शकता, मात्र तुमची खात्री असेल तर त्याच वेळेस. तर तुम्ही एकदा लॉक केले प्रेफरन्स, आपण जी स्टेप सांगितली लॉक करण्याची, तर लॉक करण्यासाठी तुम्ही लॉक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं आहे.
तर पण लॉक करण्यासाठी परत एकदा तुमचा वरती फॉर्म येणार आहे, लिस्ट येणार आहे आणि डिक्लेरेशन यावरती आपण क्लिक करायचं आहे. लॉक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करायचं. लॉक प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक केलं की तुमच्या नंबरला ओटीपी पाठवलं जाईल. ओटीपी टाकायचा आहे आणि पण लॉक करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स जनरेट करून ते चूज करायचे आहेत. त्यानंतर ते सिलेक्ट करून ते असाइन करायचे आहेत. नंतर जर रिअरेंज करायचे असतील तर रिअरेंज करायचे आहेत आणि शेवटी तुम्हाला ते डिक्लेरेशन याच्यावरती टिक करून ते लॉक करायचे आहेत. तर ही झाली स्टेप तुमची विदाउट इंटरव्ह्यूची. आता तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे जर प्रेफरन्स जनरेट करायचे असतील तर यासाठी खालची स्टेप तुम्हाला पूर्ण करायची आहे. तर जनरेट किंवा डिलीट प्रेफरन्स. आता असंही नाही की तुम्हाला जे विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते लॉक केल्याशिवाय तुम्हाला विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स तुम्हाला लॉक करता येणार नाहीत. असं काही नाही, तुम्ही ते एकाच वेळेस पण लॉक करू शकता. एकाच वेळेस म्हणजे कसे, समजा तुम्ही या ठिकाणी फक्त असाइन करून ठेवले, जे विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते आपण फक्त असाइन केले, लॉक केलेले नाहीत. तर आता आपण जे विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स आहेत ते जनरेट करू आणि ते असाइन करून ठेवू. या ठिकाणी आपण जनरेट आणि डिलीट प्रेफरन्स विथ इंटरव्ह्यूचे, तर त्याच्यावरती आपण क्लिक केलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जे पसंतीक्रम आहेत विथ इंटरव्ह्यूचे म्हणजे मुलाखतीसाठीचे, तर ते जनरेट करून घ्यायचे आहेत. आता पहा, मी ऑलरेडी हे पसंतीक्रम आहे ते जनरेट करून घेतलेले आहेत. आता पहा, विथ इंटरव्ह्यूचे विदाउट इंटरव्ह्यूचे पसंतीक्रम कमी होते, परंतु विथ इंटरव्ह्यूचे पसंतीक्रम खूप मोठे आहे. मग यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवा की यावेळेस तुमची अडचण येते ती म्हणजे तुम्हाला पसंतीक्रम चूज करण्यामध्ये, असाइन करण्यामध्ये. त्यामुळे तुम्ही काय करा, याची जी पीडीएफ आहे ती डाउनलोड करून घ्या, त्याची प्रिंट काढा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती पण नंबरिंग करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कोणती संस्था मला 1 नंबरला ठेवायची, 2 नंबरला ठेवायची, 3 नंबरला ठेवायची. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पुढची प्रोसेस करा, म्हणजे आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करूया. त्यानंतर आपल्याला जिल्हा येणार आहे. म्हणजे आपण जशी विदाउट इंटरव्ह्यूची प्रोसेस केली सेम तशीच करायची आहे. मग आता इथं मात्र तुम्हाला ज्यावेळेस जास्त संस्था येतील त्यावेळेस मात्र तुम्हाला जे जिल्हे आहे तुमच्या आधी स्वतःचे जिल्हे घ्या, नंतर लांबचे घ्या. आता समजा आपण अहमदनगर या ठिकाणी घेतला, नंतर एज्युकेशन लेवल सर्व ऑल ठेवा, मीडियम ऑल ठेवा. तुम्ही ज्याला पात्र आहात ते सर्व सर्च होतील. सर्च प्रेफरन्स याच्यावरती आपण क्लिक करूया. आता बघा, एकाच जिल्ह्यातले किती 43 पसंतीक्रम आले. मात्र इथं तुम्हाला अडचण ही येते की जास्त पसंतीक्रम असतील त्यावेळेस तुम्ही जिल्हा वाईज पसंतीक्रम द्या. तुमचा जो स्वतः जिल्हा असेल, ओन डिस्ट्रिक्ट असेल तर तिथलं तुम्ही जास्त पसंतीक्रम, तर तिथले पसंतीक्रम देत असताना तो जिल्हा आधी प्रेफर करा. आणि नंतर मग तुम्हाला सगळेच पसंतीक्रम द्यायचे तुमच्या जिल्ह्यातले, तर डायरेक्टली वरती टिक करा आणि ऍड सिलेक्टेड प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर दुसरा जिल्हा, आपण एका जिल्ह्यातले सगळे पसंतीक्रम या ठिकाणी ऍड केले. नंतर दुसरा जिल्हा तुम्हाला जवळचा कोणता आहे तो या ठिकाणी तुम्ही चूज करा. नंतर तिसरा जिल्हा, चौथा जिल्हा, त्यातल्या सगळ्या संस्था. तर अशा पद्धतीने तुमच्या जिल्ह्यापासून सुरुवात करा, लांब 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 तुम्ही जात जा. तुम्हाला जितके पसंतीक्रम द्यायचे आहेत तेवढे सगळे तुम्ही पसंतीक्रम द्या आणि त्यानंतर ते सिलेक्ट केले ते सेव्ह करायचे आहेत. त्यानंतर ते असाइन करायचे आहेत. असाइन करत असताना तुम्हाला पहिला कुठला, दुसरा कुठला, अशा पद्धतीने ते असाइन करायचे आणि शेवटी तुम्हाला ते जर रिअरेंज करायचे असतील तर रिअरेंज करा. परंतु या ठिकाणी माझं मत आहे की तुम्हाला रिअरेंज करण्याची वेळच येऊ देऊ नका, कारण असाइन करण्याच्या आधीच तुम्ही काय करायचं आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्ही जे नंबरिंग आहे ते बरोबर द्या, म्हणजे तुम्हाला रिअरेंज करण्याची कोणती गरज पडणार नाही. आणि त्यानंतर तुम्ही ते लॉक करा. तर अशा पद्धतीने तुम्ही काय केलं, विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स जनरेट केले, ते असाइन केले आणि त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स तुम्ही जनरेट केले आणि ते असाइन केले. आता तुम्हाला वाटलं की मला आज काय पसंतीक्रम लॉक करायचे नाही, तुम्ही उद्या परत एकदा तुमचं लॉग इन करा. लॉग इन केलं की तुम्हाला काय होईल, डायरेक्टली तुम्ही लॉक प्रेफरन्स याच्यावरती क्लिक करू शकता. लॉक वरती क्लिक करा, नंतर डिक्लेरेशनवर टिक करा आणि तुम्ही विदाउट इंटरव्ह्यूचे प्रेफरन्स लॉक करून घ्या. त्यानंतर विथ इंटरव्ह्यूचे पण जे पसंतीक्रम आहेत ते तुम्ही असाइन केले आहेत ते परत एकदा तुम्ही लॉक करून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू तर याचे पसंतीक्रम तुम्हाला जनरेट करून ते असाइन करून ते लॉक करायचे आहेत. तर दोन्ही प्रोसेस तुम्हाला कशा पद्धतीने करायची तर हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजलेलं असेल. पसंतीक्रम जर तुम्हाला कमी आलेले आहेत असं वाटत असेल तर फक्त तुम्हाला कमीत कमी 3 वेळेस ते पसंतीक्रम डिलीट करून ते रिजनरेट करता येतात. आणि लक्षात ठेवा, तुम्ही एकदा तुम्ही पसंतीक्रम जनरेट केले, परत डिलीट केले तर परत कमी होत नाहीत पसंतीक्रम, तुमचे जे आहेत तेच येतात. जर समजा चुकून तुम्हाला आधी कमी आले असतील तर नंतर मात्र तुम्हाला ते वाढून येऊ शकतात, मात्र कमी होत नाहीत. तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पवित्र पोर्टलला जे पसंतीक्रम आहे ते जनरेट कशा पद्धतीने करायचं
ते सिलेक्ट कशा पद्धतीने करायचे, असाइन कशा पद्धतीने करायचे, रिअरेंज कशा पद्धतीने करायचे आणि लॉक कशा पद्धतीने करायचं या संदर्भातील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलेली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा. अशाच प्रकारे पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भातील संपूर्ण मार्गदर्शनासाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद.